नमस्कार. आज आपण एका अशा नाटकाविषयी बोलणार आहोत ज्याने मराठी रंगभूमीला एक नवी ओळख दिली. सतीश आळेकर यांचं 1979 सालचं बेगम बर्वे. हे फक्त एक नाटक नाहीये, तर वास्तव आणि स्वप्न यांच्यातल्या त्या धुसर रेषेवरचा एक अफलातून प्रवास आहे. चला तर मग सुरू करूया हा प्रवास. हे नाटक सुरुवातीलाच आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर उभं करतं. समजा आपलं रोजचं आयुष्य जर अगदीच असह्य झालं तर त्यातून पळून जाण्यासाठी, सुटका मिळवण्यासाठी आपण कोणती किंमत मोजू शकतो? खरं तर याच प्रश्नाच्या उत्तराचा शोध आहे बेगम बर्वे. तर या नाटकाच्या केंद्रस्थानी आहे एक पुरुष कलाकार, जो एकेकाळी नाटकांमध्ये स्त्री भूमिका करायचा. आता जरी तो रंगमंचावरून उतरला असला तरी त्याच्या मनातलं ते स्त्री पात्र अजूनही जिवंत आहे. तो जगतोय आपल्याच कल्पनेच्या जगात. आणि इथूनच खरी सुरुवात होते वास्तव आणि आभास यांच्यातल्या संघर्षाची. म्हणजे बेगम बर्वे हे फक्त एक नाटक नाहीये. हे नाटक म्हणजे काय, तर मध्यमवर्गीय माणसाच्या मनात ज्या इच्छा दाबून ठेवलेल्या असतात ना, त्याचं आणि त्याच्या त्या रोजच्या कंटाळवाण्या जगण्याचं एक प्रतिबिंब आहे. कल्पना आणि वास्तव यांची अशी काही अफलातून सरमिसळ येथे बघायला मिळते. या नाटकाची रचना तर कमालीची आहे. इथे ना एकाच रंगमंचावर दोन वेगवेगळी जगं उभी राहतात, दोन आयुष्य जी एकमेकांच्या बरोबरीने चालतात. वरवर बघायला गेलं तर अगदी वेगळी, पण त्यांना जोडणारा एक खूप नाजूक धागा आहे. हे बघा, एका बाजूला आहे बर्वे, तो आपल्याच दुनियेत आपल्याच कल्पनांमध्ये रमलेला असतो. आणि दुसऱ्या बाजूला जावडेकर आणि बावडेकर, दोन कारकून, रोजच्या त्या एकाच चक्रात अडकलेले. आणि या दोन अगदी वेगळ्या जगांना जोडतं काय, तर फक्त एक गोष्ट, उदबत्ती. बर्वे उदबत्त्या विकतो आणि हे दोघे कारकून त्या विकत घेतात. एवढाच काय तो संबंध. आणि त्या कारकुनांचं आयुष्य कसं आहे तर हे वाक्य अगदी बरोबर सांगतं. ऑफिसच्या फाईल्सवर जशी धूळ साचते ना, तसंच जड झालेलं आयुष्य. कोणतीही नवी आशा नाही, काही नाही. अगदी एकसुरी कंटाळवाणं. आता विचार करा, हेच ते कंटाळवाणं, नीरस वातावरण. आणि अशातच एक दिवस एक छोटीशी गोष्ट घडते. दिवस असतो प्रचंड उकाड्याचा. आणि त्या दोन कारकुनांना दुसरं काही नकोय. त्यांना हवंय फक्त थंडगार पाणी, तेही त्यांच्या ऑफिसमधल्या माठातलं. किती साधी इच्छा आहे, बरोबर? पण हीच साधी मागणी नाटकांना एका अशा वळणावर घेऊन जाते ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. तर होता काय की थंड पाण्याची ही जी साधी मागणी आहे ना, ती एका मोठ्या कल्पनेच्या खेळाची सुरुवात ठरते. बर्वे येतो आणि त्याच्या येण्याने जणू काही वास्तव आणि स्वप्न यांच्यातली रेषाच पुसली जाते. मग एका कारकुनाला आपलाच सहकारी दुसरा कारकून नलावडेबाई म्हणून दिसू लागतो. आणि मग तर कल्पनेचा खेळ असा काही रंगतो की त्यांचं लग्न होतं, गृहप्रवेश होतो. अरे इतकंच काय, डोहाळ जेवणाचा कार्यक्रम सुद्धा साजरा होतो. आणि हे सगळं कुठे घडतंय, तर फक्त त्यांच्या मनात. पण प्रत्येक स्वप्न कधी ना कधी संपताच, त्याला जाग येतेच. आणि ह्या काल्पनिक जगालाही एक खूप मोठा धक्का बसणार असतो. आणि हा धक्का कुठून येतो? बाहेरच्या जगातून. बर्वेचा घरमालक शामराव तो अचानक दारात उभा राहतो आणि त्याचं फक्त एक वाक्य या सगळ्या सुंदर स्वप्नांचा चुराडा करून टाकतं. तो जो काही कल्पनेचा महाल उभा राहिला होता ना, तो पत्त्याच्या बंगल्यासारखा खाली कोसळतो. आणि स्वप्न भंगल्यावर काय उडतं? फक्त संशय, अविश्वास. दोघांपैकी एकाची नोकरी जाणार आहे ही एक बातमी त्यांच्यात फूट पाडायला पुरेशी ठरते. विचार करा, जी मैत्री काही वेळापूर्वी एका सुंदर कल्पनेच्या रंगात न्हाऊन निघाली होती, तीच मैत्री वास्तवाच्या एका बातमीने पार विखरून जाते. मग प्रश्न असा येतो की या नाटकाचं महत्त्व फक्त एवढ्याच गोष्टीपुरतं आहे का? तर अजिबात नाही. बेगम बर्वे हे फक्त एक नाटक नाहीये. ते मराठीच नाही, तर संपूर्ण भारतीय रंगभूमीच्या इतिहासात एक मैलाचा दगड का ठरलं, चला ते पाहूया. आता बघा, या नाटकात एकूण 11 गाणी आहेत. पण थांबा, हे काही आपलं पारंपरिक संगीत नाटक नाहीये, अजिबात नाहीये. इथे गाणी गोष्ट पुढे नेण्यासाठी येत नाहीत, तर ती येतात पात्रांच्या मनातलं दुःख, त्यांच्या आत दाबून ठेवलेल्या इच्छा व्यक्त करण्यासाठी. सतीश आळेकरांनी संगीत नाटकाच्या त्या जुन्या परंपरेलाच एक पूर्णपणे नवीन, कुठेतरी अस्वस्थ करणारा पण तितकाच सुंदर असा एक वेगळाच टच दिला. तर मग हे नाटक इतक्या वर्षांनंतरही महत्त्वाचं का वाटतं? याचं कारण सोपं आहे. ते आपल्यासारख्या सामान्य मध्यमवर्गीय माणसाच्या मनातल्या त्या दबलेल्या इच्छांवर अगदी अचूक बोट ठेवतं. स्वतःची ओळख काय आहे, लैंगिकता म्हणजे काय, समाजाचा दबाव कसा असतो, या सगळ्या विषयांना हे नाटक खूप धाडसाने भिडतं. आणि म्हणूनच ते फक्त मराठीपुरतं राहिलं नाही, अनेक भाषांमध्ये गेलं. आणि खरं सांगायचं तर ते आजही तितकंच खरं वाटतं. आणि शेवटी हे नाटक आपल्याला पुन्हा त्याच प्रश्नावर आणून सोडतं जिथून आपण सुरुवात केली होती.
विचार करा, जर आपलं वास्तव खरंच असंही असेल तर मग एका सुंदर खोट्या दुनियेत एका कल्पनेच्या जगात जगणं हा एक पर्याय असू शकतो का? याचं उत्तर सोपं नाही. आणि कदाचित या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रत्येक प्रयत्नच आपल्याला बेगम बर्वेच्या अजून थोडं जवळ घेऊन जातो.